नमस्कार, स्वागत आहे आपले सर्वांचे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. तर कालचा गुरुवार होता, तर गुरुवारचा व्हिडिओ आहे हा. गुरुपुष्य अमृत योग होता काल. तर मला हळदीचं लेपन करायचं होतं उंबरठ्यावरती. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्य अमृत योग तयार होतो. नक्षत्राचा राजा मानला गेलेला हा योग अतिशय दुर्मिळ, प्रभावी आणि सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. घराच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडणे किंवा लेप लावणे हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. या उपायामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, वास्तुदोष दूर होतात आणि नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. तर इथे माझं हळदी लेपन चालू होतं आणि त्यानंतर हळदी लेपन झाल्यानंतर मग मी थोडंसं कुंकू कालवलं पाणी टाकून आणि स्वस्तिक काढून घेतलं दोन्ही बाजूनं दरवाज्यामध्ये आणि छान अशी पूजा केली आणि दारामध्ये दिवा पण लावला, खालच्या बाजूनं लावला होता समोरच्या. तर खूप छान वाटत होतं दिवा लावल्यामुळे आणि हळदीचं लेपन उंबरठ्यावरती केल्यामुळे. त्यानंतर मग इथे लोणचं काढायचं होतं मला खाण्यासाठी. तर लोणचं घातलेलं होतं, ह्या वर्षीचं लोणचं आहे. तर ते मला एका भरणीमध्ये छोट्या काढून घ्यायचं होतं दररोजच्या जेवणासाठी. आणि ते दररोज म्हणजे दुसऱ्या दिवशी मी ते हलवून घेत असते लोणचं आणि त्याला असा गरमीमुळे कपडा बांधलेला आहे, रुमाल, लोणचं खराब होऊ नये म्हणून. तर नवीनच लोणचं आहे या वर्षीचं हे. तर खूप टेस्टी झालं होतं. तर इथे छोटीशी भरणी आहे, यात्रेहून आणलेली होती मी. तर त्यामध्ये मी लोणचं काढून घेणार होते. तर खालचं लोणचं छान मुरलेलं आहे. तर चमच्याच्या साहाय्याने मी ते खालचं लोणचं काढून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान लोणचं झालेलं आहे. तर येथे मी भरणीमध्ये लोणचं काढून घेतलं आणि त्यानंतर मग सर्व लोणचं मी मिक्स करून घेतलं. वरच्या फोडी ज्या असतात त्या कोरड्या झाल्या होत्या, तर मी त्याला हलवून छान केलं. त्यामध्ये तेलसुद्धा टाकलेलं होतं. खूप छान लोणचं झालं. तर संध्याकाळी आम्ही खिचडीच केली होती. कालचा व्हिडिओ आहे हा, संध्याकाळचा. तर खिचडी केली होती आणि त्याच्यासोबत लोणचं आणि पापडसुद्धा तळलेले होते. हिरव्या मिरच्या मीठ टाकून तळून घेतलेल्या होत्या. आणि ज्या चिंचा फोडून घेतल्या होत्या मी सकाळी, त्याचे गोळे बनवून घेतले होते. तर ते राहिले होते माझे भरणीमध्ये टाकायचे. तर इथे काचेची भरणी होती माझ्याकडे छोटी. तर त्यामध्ये मी जे गोळे होते चिंचाचे बनवलेले, ते यामध्ये टाकून घेतले. तर 2 गोळे बसले होते यामध्ये आणि बाकीचे 6 गोळे झाले होते. बाकीचे दुसऱ्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेले होते.
आणि यामध्ये 2 टाकले होते मी. तर काचेच्या भरणीमध्ये पण छान राहतात. त्यानंतर जेवण झाल्यानंतर मग जे माझं फिटिंगचं ब्लाऊज राहिलं होतं फिटिंग करायचं, कस्टमरचं ब्लाऊज आहे, तर ते फिटिंग करून घेतलं मी जेवणानंतर. तर छान आलं फिटिंगमध्ये, खूप छान फिटिंग आली त्याची आणि लटकन केली मी ते छान त्याला. तर फिनिशिंग खूप छान आलेली आहे. गोटसुद्धा खूप छान असा बारीक आलेला आहे. त्यानंतर मग साड्या आहेत तर ह्या 2 त्याला फॉल लावून घ्यायचे होते. तर त्यासाठी मी ते याचे फॉल धुतलेले आहे. तर ते आता उद्या लावून घेणार आहे मी. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा.